नुकतेच काँग्रेसकडून उपमहापौर झालेले गणेश देशमुख आपल्यासोबत आहे. त्यांची पहिली प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल भैया, तुम्ही आता उपमहापौर झाला? सगळ्यात पहिल्यांदा पक्षश्रेष्ठीचे सर्वांचे की धन्यवाद की माझ्यासारख्या एक तरुण कार्यकर्त्याला उपमहापौर पदी विराजमान केलं. आणि शिवसेना गटाचे सर्व खासदार संजय जाधव साहेब, आमदार रावजी पाटील साहेब व तसेच काँग्रेस पक्षातले सुरेशदादा देशमुख, तुकाराम जुरेंगे पाटील व सर्वांचे मी पहिल्यांदा मनपूर्वक धन्यवाद म्हणतो. कारण की यांनी माझ्यावर विश्वास जो टाकला की उपमहापौर पदाचा, तो नक्कीच मी त्यांचा सार्थक करेन. तुमच्या विरोधामध्ये सातत्यानं खूप भाजपनं ताकद लावली होती तुमच्या वार्डामध्ये तरी, आणि तुम्ही निवडून आला. त्याच्यानंतरचा कसा हा सगळा आनंद? नाही, तो तर राजकारणामध्ये आपल्या प्रत्येकाला आपल्या उमेदवाराला निवडून कुठेतरी आणायचं असतं. तर 100% त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केलेत, पण आम्ही बी कुठं कमी नव्हतो हे आम्ही त्या इलेक्शनमध्ये दाखवून दिलं. तुमच्या नात्यातलाच उमेदवार तुमच्या विरोधामध्ये दिला होता, घराघरात भांडणं लागली असंही तुम्ही बोलला होता. काय तुमच्या नात्यातलाच एकदम उमेदवार तुमच्या विरोधात उभं. राजकारणात नातेसंबंध काही नसतो, राजकारणच असतं. आता काय निर्णय घ्याल जनतेसाठी, तुम्ही काय सांगा? नक्कीच पहिल्यांदा सगळ्यात पहिला कचऱ्याचा जो विषय आहे आणि कर्मचाऱ्यांचा पगारीचा फार नक्कीच लोकच मार्ग लावण्याचा प्रयत्न करू. या व्यतिरिक्त आता ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं आहे आणि खासदार आमदारांनी जो तुमच्यावर विश्वास टाकला आहे, त्या अनुषंगाने काही महत्त्वाची कामं तुमच्या अशी डोक्यात आहेत का जी करायची पुढच्या 2.5 वर्ष? नाही, नक्कीच परभणी शहर महानगरपालिकेत जगात जर्मनी भारतात परभणी ज्या पद्धतीने म्हणलं जाते ते कुठेतरी परभणीत एक विकासात्मक चेहरा, परभणीचा दिसाव, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर हे होते उपमहापौर गणेश देशमुख. त्याने म्हटलं की विकासाच्या दृष्टिकोनातूनच आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत. कॅमेरामन हर्षलसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.